त्याच्यामुळे मी भाजपला खरंच धन्यवाद देईन की कालचं त्यांनी तो जो काय वक्फ बोर्डाचा विषय घेतला त्याच्यामुळे देशातल्या तमाम हिंदूंसह सगळ्यांचे डोळे उघडले की भाजपचं खरं रूप काय हे लोकांच्या समोर आलं। बीजेपी को अपना हरा झंडा निकालना चाहिए। हरा झंडा नहीं, अगर वो हिंदुत्ववादी है और हमारे ऊपर जो आरोप लगाते हैं कि आपने हिंदुत्व को छोड़ा, तो आपको अगर इतनी नफरत है तो आप हरा कलर निकालो ना। सरकार ने एक आदेश निकाला है जिसमें कहा गया है कि कोई भी फाइल हो वो अजीत पवार से लेकर एकनाथ शिंदे के तरफ से ऊपर सीएम तक जाएगी। क्या इस सरकार को खुद ही के अलायंस पर विश्वास नहीं है, जहां पर एक ये इस तरह का जो माहौल है जो ये रही अपनी यहाँ की बात। लेकिन मैं और एक बार दोहराऊंगा कि कल जिस तरीके से उन्होंने उनकी जो अलायंस की पार्टी है आरजेडी या जेडीयू और टीडीपी, और जिस तरीके से उन्होंने सीना तान कर कहा कि वो मुसलमान के हित की रक्षा करेंगे, कोई एक की भी हिम्मत नहीं हुई, ना अमित शाह की हुई ना राजनाथ जी की हुई कि उन्होंने कहा था कि ऐसे नहीं कहना चाहिए, हम ये हिंदुत्व के खिलाफ है, चुप बैठो। नहीं कह सके क्योंकि वो लाचार है, उनकी जरूरत उनकी सहायता लेके वो सरकार चला रहे, वो क्या हमें हिंदुत्व सिखाएंगे। आपला हा एकच मुद्दा आहे, हा 1914 आपला 2014 ज्या वेळेला आम्ही हिंदूच होतो आणि युती भाजपने आम्ही नव्हती युती तोडली आणि तेव्हा स्वतंत्र भाजपचा हा स्वतंत्र फेकूनामा होता, नाही काय जाहीरनामा होता, त्याचं हे कव्हर आहे, त्याच्यामध्ये हे वाक्य आहे, हे ह्या वाक्याचा अर्थ कोणीतरी मला माहिती, आता तुम्ही हास्य जत्रा बघत असेल तर ते आहे ना सुमारे कोई मुझको मुझे कान में आकर ऐसा करके बता तर या शब्दाचं हे मुस्लिम दार्जिने हिंदू दार्जिने कोणाचं आहे, त्यांनी सामाजिक न्याय या सदरात म्हटलेलं आहे की वक्फ बोर्डाच्या जमिनींवर घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई करून या जमिनी परत करणार, ज्या प्रकरणात न्यायालयाने बोर्डाच्या बाजूने निर्णय दिले आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार। आता त्या भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे, फडणवीसांना विचारा हे कोणाच्या पावलात पाऊल टाकून तुम्ही वचन दिलं होतं, जिनाच्या की अटलजींच्या? हे मोहम्मद अली जिनांच्या पावलात पाऊल टाकून तुम्ही वचन दिलं होतं की अटलजींच्या पावलात पाऊल ठेवून का मोदींच्या नवाज शरीफचा केक खाल्ल्यानंतरचं पाऊल आहे? त्याच्यानंतर वेगळं बोलू, हा विषय महत्वाचा आहे। परत एकदा सांगतो की कालच्या वक्फ बोर्डाच्या चर्चेवरनं भाजपचं खरं रूप हे देशातल्या जनतेला कळलेलं आहे। त्याच्यामुळे आता हिंदू सुद्धा, त्या हिंदूंचे पण डोळे उघडलेत, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, कारण काल त्या कोण कौर आपले नाही बादल अकालीदळच्या त्या महिला आपल्या हरदीप सिंग कौर त्यांनी अप्रतिम भाषण केलेलं आहे, त्यांनी पण अप्रतिम भाषण केलंय आणि सगळ्यांच्या मनात आता ही भीती आहे की आज हे पहिलं पाऊल यांनी मुस्लिम ट्रस्टवरती टाकले, उद्या जैनांच्या टाकू शकतील, ख्रिश्चनांच्या टाकतील, कारण त्यांच्याकडे पण संपत्ती आहे, शीख लोकांच्या टाकतील, अगदी बौद्धांचे येईल, हिंदूंच्या तर आहेच आहे। तर हे आताच सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमची भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्यांना पटलेली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। भाजपची धरसोड